विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरात मनसे आक्रमक. मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोलापूरच्या मनसेकडून मराठी अक्षरांची ओळख बालभारती मराठी शब्दलेखन असे पुस्तक पोस्टाने पाठवण्यात आले. मग खुर्चीवर बसा. पहिला मराठी शिका. 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 मग खुर्चीवर बसा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं करायचं काय? खाली डोके वर पाय. सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं करायचं काय? खाली डोके वर पाय. सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या सरकारने व या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने काल आशा भोसलेंच्या शोक प्रस्तावासंदर्भात निवेदन करत असताना मराठी भाषेची अतिशय भयानक प्रकारे चिरफाड केली. तर त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सोलापूरकडून आम्ही मराठी व्याकरण, मराठी बाराखडी, मराठी शुद्धलेखन व काही मराठी साहित्यिकांचा इतिहास अशी पुस्तकं त्यांना आम्ही त्यांच्याच पत्त्यावर पाठवत आहोत. तरी नुसतं त्यांच्या पत्त्यावर पाठवणारी पुस्तकं नसून मराठी भाषेचा स्वाभिमान, मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषेचा अभिमान आहे. तर मी आज या राहुल नार्वेकरांना सांगतो की या मराठी भाषेपेक्षा, मराठी समृद्धीपेक्षा, मराठी संस्कारापेक्षा तुमची खुर्ची अजिबात मोठी नाही. त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आमची मराठी खूप मोठी आहे. 1200 वर्षापासूनचा त्याचा इतिहास आहे. तर तुम्ही ताबडतोब या पुस्तकाचं वाचन करा, त्यातून काय तर धडे घ्या. नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुमच्या घरासमोर करावं लागेल. कारण तुमच्या घरासमोर आज नुसतं पुस्तकं पाठवली आहेत. तर त्या पुस्तकातले धडे तुमच्या अंगावर, तुमच्या तोंडावर गिरवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, हे आम्ही आज राहुल नार्वेकरांना सांगतो. काल विधानसभा अध्यक्षांनी स्वर्गीय आशा भोसले यांच्या शोकसभेचा प्रस्ताव मांडताना जे मराठी भाषेची चिरपाड केली, तर ही सर्व महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्यांना मराठी यावं म्हणून आम्ही सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज शुद्धलेखन, बाराखडी आणि मराठीचे साहित्यिकांचे पुस्तक त्यांना पोस्टाने पाठवत आहोत. काय इशारा आज या ठिकाणी काल विधानसभेमध्ये जो प्रकार झाला, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो मराठी भाषेचा अपमान केला, त्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. गेली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्तेवर आलं, तेव्हापासून सातत्यानं कुठल्या ना कुठल्या मुद्द्याच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा, मराठी जनतेचा अपमान करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या या सत्ताधाऱ्याकडून चालू आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, स्वतःला मराठी म्हणून घेणारे अनेक त्या ठिकाणी विधानसभेचे 288 सदस्य आहेत, विधान परिषदेतले अनेक सदस्य आहे. काल हा प्रकार होत असताना एकाही विधानसभा सदस्यानं त्या ठिकाणी त्याचा निषेध केला नाही किंवा त्याला जाब विचारला नाही. आज जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2009 सारखे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार आज त्या ठिकाणी जर असले, तर निश्चितपणानं त्याच ठिकाणी राहुल नार्वेकरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी आणि राजसाहेबाच्या शिलेदारांनी तिथंच जाब विचारला असता. माझी महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा विनंती आहे, मराठी बांधवाला विनंती आहे, हा सर्व प्रकार आपण उघड्या डोळ्यानं पाहतात. यातून आपण बोध घेऊन येणाऱ्या काळामध्ये या मस्तवाल सत्ताधाऱ्याला योग्य तो धडा आपण शिकवावा.